शुड शुड या मॉडेल ऑक्झिलरीचा उपयोग पाहिजे या अर्थाने केला जातो. शूडच्या वाक्याची रचना करताना प्रथम सब्जेक्ट, त्यानंतर शूड आणि शूड नंतर क्रियापदाचे पहिले रूप घेतले जाते. शूड नंतर क्रियापदाचे पहिले रूप घ्यायचे आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. शूडचा उपयोग ऑब्लिगेशन म्हणजेच नैतिक बंधन सांगण्यासाठी केला जातो. आपली ड्युटी म्हणजेच आपले कर्तव्य इत्यादी गोष्टी सांगण्यासाठी शूडच्या वाक्यांचा वापर केला जातो. जसे आपण ही गोष्ट केली पाहिजे. पाहिजे या शब्दाचा समावेश असणारी वाक्य सहसा शूडची असतात. उदाहरणार्थ, द गव्हर्नमेंट शूड हेल्प द पुअर. सरकारने गरीब लोकांना मदत करायला पाहिजे. स्टुडंट्स शूड कंप्लीट देअर होमवर्क. विद्यार्थ्यांनी त्यांचा गृहपाठ पूर्ण केला पाहिजे. पीपल शूड ओबे द रूल्स. लोकांनी नियम पाळले पाहिजेत. अशी वाक्य ज्याच्यामध्ये पाहिजे असा शब्द आहे आणि ज्याच्यातून कर्तव्य सांगितले आहेत अशी वाक्य शूडची असतात. प्रोहिबिशन, एखादी गोष्ट करायला नाही पाहिजे म्हणजे शूड नॉट याचा वापर आपण करत असतो. यू शूड नॉट वेस्ट युअर टाइम. तू तुझा वेळ वाया घालवायला नाही पाहिजे. किंवा द पेशंट शूड नॉट ईट स्वीट. रुग्णाने गोड खायला नाही पाहिजे. या वाक्यामध्ये आपण एखादी गोष्ट नाही करायला पाहिजे हे आपण सांगत असतो. म्हणजेच या वाक्यांमधून आपण मनाई केलेली असते किंवा प्रतिबंध केलेला असतो. स्टुडंट शूड नॉट कॉपी इन द एक्झाम. विद्यार्थ्यांनी परीक्षेमध्ये कॉपी करायला नाही पाहिजे म्हणजे विद्यार्थ्यांनी कॉपी करता कामा नये असं आपण या वाक्यांमधून सांगत असतो. यानंतर शूडचा पुढचा उपयोग आहे ॲडवाइस म्हणजे सल्ला देण्यासाठी किंवा एखाद्या गोष्टीची शिफारस करण्यासाठी. यू शूड रीड दिस बुक. तू हे पुस्तक वाचायला पाहिजे. वी शूड वर्क हार्ड टू गेट सक्सेस. यश मिळवण्यासाठी आपण परिश्रम केले पाहिजेत. फॉर इंग्लिश यू शूड यूज गुड डिक्शनरी. इंग्रजीसाठी तू चांगली डिक्शनरी वापरली पाहिजे. या वाक्यांमधून आपण समोरच्या व्यक्तीला सल्ला दिलेला आहे किंवा एखाद्या गोष्टीची शिफारस केलेली आहे. अशा प्रकारे पाहिजे या अर्थाने शूडची वेगवेगळी वाक्य इंग्रजी भाषेमध्ये वापरली जातात.